चेअरमन काय म्हणतात गावातले लोक? गावातल्या लोकांना ते जायला त्यांना तर नुसत्या उचापात्याच द्यावा कोणाच्या बी करायला. हा ना. मी काय म्हणते, बोला तुम्ही ना चेअरमन गावातले असं सोबत नाही ना माझ्या माग असं येता जाता पळता चांगलं नाही वाटत. मी काय म्हणते माहिती का, हा तुम्ही नकाच जाऊ माझ्या इकडं. बाई, गैरसमज होतोय तुमचा काहीतरी. मी काय असं सहज येतोय तुमच्याकडे की काय असं वेगळ्या कारणाने येतो काही? नाही नाही तसं नाही हो, पण लोक असं बघणारे काही पण म्हणतात ना, त्यांना वाटतं चेअरमन सारखा सुजाताबाईची इथं असतो, सुजाताबाईचा नवराने इथं एकटीच राहते असं तसं. मग तुम्हाला लोक बोलतात ते मला बी बरं नाही वाटत. त्यापेक्षा आहे ना तुम्ही तुमच्या घरी, मी माझ्या घरी. मी तर काही येत नाही, तुम्ही पण येत नका जाऊ. आणि ते बोलणं बिलणं हे ते बंद करा सगळं, असं मला वाटत होतं. पण असं तुम्ही डायरेक्ट कसं म्हणू शकता एकदम चेअरमनच्या तोंडावर तुम्ही येत नका जाऊ असं? पण लोकांचं काही घेणं आहे आपल्याला. आपल्याला तर एकमेकांचं माहिती आहे ना, म्हणजे आपण एकमेकांना किती ओळखतो, कुठ नाही आपली मर्यादा कुठपर्यंत आहे. मैत्री आहे फक्त मैत्री आहे फक्त. मग पण नाही आता ते काय म्हणतात ना लोक आहे ना, एक माणूस संदाईला मैत्री म्हणून बघतच नाही कधी. त्यांच्या डोक्यात वेगळंच काहीतरी येतं. त्यापेक्षा मी म्हणते बंद करा, जाऊ द्या, जाते मी. हा एवढं सांगायचं होतं म्हणून तुम्हाला बोलून घेतलं. घरी नका येऊ म्हणून तुम्हाला इथं बोलवलं. आता याच्या पुढे घरी पण नका येऊ, जाते मी. आपण सुजाताबाई ऐका ना, अहो माझं म्हणणं तरी काय आहे? सगळं घोळच झालाय. सुजाताबाई म्हणते माझ्या पाठीमागे येऊ नका, माझ्या घरी येऊ नका. तिकडं संगी म्हणती बल बसवायचे नाही, बल बसवायला बोलवत नाही. सगळं घोटाळाच झालाय. बघू. हाताला पाणी किती घे आता? 4 वेळा हापसलं की मग एकदा येतो. अजून 1.5-2 महिने जायचे, कसं व्हायचं पाण्याचं? ते आता पाणी सोडणार तुम्ही, तर तुम्हाला कळलं पाहिजे ग्रामपंचायत कोणाकडे आहे? सरपंचाचा सगळं माणूस कोण आहे? तुम्ही. अरे सगळं- टाकीत पाणी किती, विहिरीत पाणी किती, नद्या वडानं आलेलं नाही किती, आम्हाला काय विचारायचं पाण्याचं इथं कसं? माझ्या घरी हांड्यात पाणी किती ते मला माहित नाही. हा तेच सांगतोय, इकडे येरीला पाणी नाही, इकडे हापशाला पाणी नाही. आता 1-1.5 महिना कसं व्हायचं? मग पाऊस व्हायचं पडून कसं? ना आता. पाऊस नाही पडला तर पाणी कुठून प्यायचं? डक साहेब म्हणले पाऊस सांगितलाय. मग डक साहेब म्हणले ट्यूब जवळ किडे यायला लागले की समजून जायचं 3 दिवसात पाऊस येईल. हा. अरे बापरे. हो चेअरमन. लय नाराज काय भानगडे? हो नेते, अरे आमचे नेते एवढे उत्साह असं असणारा माणूस असं तोंड पाडून बसलाय पार राव. हो नेते, काय झालं? जगायची इच्छा. अरे बाप. जगायची इच्छा नाही कमून? सुजाताबाईंनी आज म्हणजे लयच असा काळजातच भाला घातला. काळजात भाला हो, घातला? चेअरमन काही बरं वाटत तुम्ही काय म्हणजे नेमकं काय सांगा ना वाटलं आम्हाला काय झाले? नादच करू नका म्हणले माझं. काय नाद करू नका. माझ्याकडे यायचं नाही, माझ्या घरी यायचं नाही, माझ्यासोबत बोलायचं. डायरेक्ट? येतो आईला. हाडे हाडेच करून टाकलं पण. मग आता हे एवढे दिवस चाललेलं आहे, काय नाटक होतं काय? मग सगळं नातं संपून टाकायचं. मला सगळं संपून टाक. डायरेक्ट एक गाव 2 तुकडे? आईला. एक घाव 2-4 तुकडे. येतोय आईला. अवघड झालं चेअरमन. तरी म्हणलं चेअरमनचा चेहरा पडलाय कस काय? आईला असं नव्हतं राव. करायला पाहिजे बाईनी. घंट्या, हा. तुला काय वाटतं एवढ्या दिवसांचं नातं रिलेशन उगाच कोणतरी मध्ये तरी काहीतरी पिल्लू सोडलेलं कोणतरी आहे ना मध्ये काहीतरी काशी दिवसलेला केली. दिसतंय. तुला काय 100% वाटतं? कोणतरी काहीतरी केलंय. नाही तर मग दुसरं बाईला दुसरं यांच्यापेक्षा कोणतरी वरचढ भेटलं. वरचढ भेटला. 100%. 3-4 पॉकलॅन, 3 फाररी, सफारी, जॅग्वार, मर्सडीज असं काहीतरी आसन वाहन भारीतले ब्रँडेड त्यामुळे तुमची सुट्टी झाली. तुम्ही एक काम करा चेअरमन, तुम्ही बाईला इमोशनल करून बोला ना. ते बाया लवकर इमोशनल होते आणि एकदा बाई इमोशनल झाली की लवकर मग- भावनिक होती. हा, भावनिक आणि इमोशनल एकच रे. असतं का? आयडिया भारी आहे तुझी. हा. अहो पण तुम्ही असं नका ना राव, तुम्ही चेहरा पाडू राव चेअरमन. आम्हाला तुमचं- काय वाटतंय राव? मग कसं तुमचा होतं चेहरा राव? बघितले, आमचे चेहरे फार काळवंडलेत ना. तुमचं प्रेम प्रकरण तरी आम्हाला आता बघा ना राव, एवढं तरुण मुलं आम्हाला तर ऐक काहीतरी, पण तुमचं चाललंय ना राव अरे पण लग्न हे पण. सगळं असं हे पाहता मला काही सुचना. आता तुम्ही सांगा सगळं कसं काय करायचं पुढे. माझ्या काही डोक्यात काही येत नाही. चेअरमन माझं काही मी सगळं विसरून गेलोय सगळं मागचं पुढं. चेअरमन, बाई जर तुमच्या पशी यायची असेल तर आपल्याकडे एक आयडिया आहे. सांगा ना बाबा भाऊ पाटक्यान. मग शेवटी अनुभव माणूस आहे. तुम्ही कनी आजारी पडल्याचं नाटक करा. हा. तुम्ही आजारी पडल्याचं नाटक करा म्हणजे बाई तुम्हाला भेटायला येईन. आम्ही सांगू बा चेअरमनचं हे फुफ्फुसात माती झाली, आपलं फुफ्फुसात पाणी झालंय, असं काहीतरी सांगू आम्ही बाईला. बाई भेटायला येते तुम्हाला. तुम्ही फक्त आहे ना माती टाकायला लावू नका वरतून, फक्त एवढं करा. नाही हेच करायचं. बाळू भाऊ जातीन, बाळू भाऊ काहीतरी सांगतीन एका अवयवाचं, तू सांग दुसरं, हा. मी सांगतो तिसरं.
मी आता जगायचा अर्थच नाही. शेवटची घटका मोजी देत हा, असं सांगू हा. आपण डायरेक्ट. एकदम म्हणजे आयसीयू व्हेंटिलेटर सारखा डॉक्टर पेशंट डॉक्टर म्हणले अब उनको दवा की नाही दुआ दुआ की की जरूरत जरूरत है. आहे. हा बघ, असं राहिली बाई पळते. चेअरमन बाई काशीला गेल्या ते काशीच पाणी आणायला. हा. आणि इकडे चेअरमन शेवटची घटका मोजी देत हा. सारखं सुजाताबाई करते आता. त्यांचा जीव असा हा. पाकपूक तुम्ही या होतोय. आणि एकदा चेअरमनला भेटा. भेटा, शेवटचं शेवटचं भेटा. बरं मग आता मी पुढे काय करू सांग काहीच ते- नाही. ते तुम्हाला भेटायला आली की इमोशनली लगेच तिला ब्लॅकमेल करायचं तुझ्यामुळे. मिठीच. नाही तसं नाही काय नाही, करू मग नका. तसं केल्यावर तुम्हाला सलाईन लावावं लागतं 2-4 तुम्ही आठवडे. आजारी पडल्याचं नाटक करा. ती जा म्हणा तू नाही म्हणली मला भेटाना माझ्याशी बोला ना म्हणून माझी अवस्था झाली. तू माझ्याशी अशक्तपणा बोल आला. बघ मी कसा ठणठणीत बारा होतो तुझ्यामुळे माझा जीव वाचेल म्हणा. येऊन येऊन तुम्हाला स्पर्श जरी केला, तुमचा हात जरी दाबला तरी तुमच्या म्हणजे हाताला स्पर्श केला का हात ठीक ठीक. पायाला स्पर्श केला का पाय सगळं एक आम्ही एक अवयव सांगू आणि ते बाई येऊन तुम्हाला भेटत्या. ते एक अवयवाला हात लावले का अवयव नीट. ठीक. चांगली आयडिया तुम्ही आता नाटकाची तयारी करा. आम्ही सुजाताबाईला जाऊ भेटायला का तयार. मग? हा, तुम्ही जा, तुमच्या जा, तयारीला जा. लागा. तुम्ही लागा पण तयारी. यो idea यो भारी. यो तुमचं मूड असं नाही पहिल्यासारखं बस 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 जम- असा. हा, yes, दामन yes. दामन आता कसं हा? चेअरमन वर काय वाईट वेळ आली राव. हा ना राव. ती संगी बी आता त्यांना बल्ब बांधलेला बोलीत नाही. हा. ती शाली होती आता ती तुम्ही पटवली. आता यांना एकमेव होत हे सुजाताबाई ही बी आता नाही म्हणून. काहीतरी कुठेतरी पाणी मुरतंय. ते नाही का ती जाहिरात ती बघ इंस्टाग्रामला तुमची डेट ऑफ बर्थ टाका लगेच आम्ही तुमची कुंडली हे करू. ते- करून ते- बघायचं चेअरमन तर जर काहीतरी आहे ना ते चेअरमनचं? हॉस्टर जर हा चेअरमन सुजाताबाईचं. चेअरमनचं हा, चला. एक काम करा हा. आता आहे ना आधी मी जातो सुजाताबाईकडे हा. मी त्याला सांगतो असं असं आजारी आहेत हा. मग कामल्या जाईल हा. आणि मग मी शेवटाला जातो. शावटात जा आणि आणि तुम्ही तुम्ही ना रडत रडत जा. बघा पहिल्यांदा मी गेलो तर ती मला चेष्टे देईन हा. नंतर कांबल्या गेला तिला माहिती कांबल्या त्यांचा कार्यकर्ता आहे, हा, ते ते थोडं बरोबर. सिरियसली आणि तुम्ही एकदम रडून बोलायला लागले मग विश्वास बसन बाईचा. डायरेक्ट मग मग वीर बाई गळली भेटली. चला एंड इज द बिगिनिंग चला सुजाताबाई तुम्ही इकडं मी माझ्या घरीच असेल मग अहो म्हटलं चेअरमनला भेटायला गेले असता त्यांना काय भेटायचं काय भेटायचे अहो आजारी आहेत ते. काय म्हणता मग चांगले कुठं आजारी काय अहो त्यांना त्रास होतोय हातपाय हे झाले त्यांचे हाडाचे काढ झालेत पारण येत तुन झाले. एवढ्यात मी सकाळीच भेटले चांगलेच होते आणि एवढ्यात काढी झाली का अहो, दुपारपासून त्रास होतोय त्यांना अशी या अंगावून त्या अंगावर आले गेले कार 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 हाड वाजित त्या अंगावून या अंगावर आले गेले कार 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 हाड वाजित. हा ना फारच हे झाले ना एकदम म्हणजे काय ती मला दिली असेल तुम्हाला 5-50 तुम्ही आले त्यांची बाजू घेऊन मला का शिकू जा तिकडं अहो खरंच आजारी आहेत ते. नाही जाऊ द्या असू द्या काय नाही होत एवढं काय नाही होत ना बा, आपलं सांगणं काय मी उद्या म्हणायला नको मला मौतील का नाही बोलवलं लागले गेलं मरायला ना तुम्ही डायरेक्ट सावडाला येणार 10वेला बुंदी खायला. हा येते करायला येते. चेअरमन तुम्ही जगावं चेअरमन तुम्ही जगावं कोणत्या डॉक्टरकडे जायचं कोणता इंजिनियर बघायचं प्लॅस्टर पॅरिस लावायचं का सिमेंट लावा बांधकाम काढलं काय करायचं अहो काय सांगू सुजाताबाई चेअरमनच्या हृदयाला भोके हा आपलं होले छिद्र छिद्र तुला कसं माहिती अहो डॉक्टरांनी सांगितले रिपोर्ट तसे आले डॉक्टर म्हटलेत कुणीतरी एखादी प्रिय व्यक्ती त्यांच्या आयुष्यातून दूर गेली म्हणून त्यांना एवढं मोठं छिद्र पडलंय त्या छिद्रामुळं त्यांचं आयुष्य उर्वरित जे काही राहिलंय थोडंच जगतील 1-2 महिने पण कदाचित भगवंताची इच्छा असन तर जगतील नाहीतर मग आपलं चलून द्या कसं तरी. आता काय सांगावा कोण त्यांच्या आयुष्यात अशी प्रिय व्यक्ती की तिच्या एवढ्या दूर जाण्याने ते छिद्र डॉक्टर म्हटले जर लवकर ती प्रिय व्यक्ती जवळ आले नाही तर छिद्र मोठं मोठं होईन इतकं छिद्र मोठं होईन की त्या छिद्रातून आपल्याला या सगळ्यांना डोकून बघावं लागन की कोण आहे ती प्रिय व्यक्ती की एवढ्या मोठ्या भगदाड त्या आमच्या चेअरमनच्या आयुष्यात पाडून गेली. अरे हा व्हय? बाबू आता काय मला वाटतं त्यांची बायको आहे ना कुठेतरी गेलेली आहे मग ते आता जवळचीच ना बायको किती म्हणलं म्हणून ते तसं कसं सांगायचं त्यांच्या बायकोमुळे नाही असं होणार पण तुम्ही जरा लक्ष असू द्या त्या छिद्रामुळं काय काय चाललंय चेअरमनच्या आयुष्यात त्यांच्या त्या या भगदडामुळं त्यांचं हे आयुष्य असं एकदम गुफेवाने झालंय
काय सांगावा तुम्हाला सुजाताबाई, त्यांची ती प्रिय व्यक्ती त्यांच्या आयुष्यात पुन्हा यावा यासाठी मी एक त्यांचा सच्चा कार्यकर्ता, निष्ठावान, त्यांचं प्रिय असं जवळचं सहाय्यक, स्वीय, त्यांचा हा पुढे बोल नोकर. ना. ऐकून तर घ्या माझं भावना माझ्या मनामध्ये अशी आहे. मला समजत नाही, त्यांच्याकडे पाहिलं तर मला ते चित्र दिसतं, त्यांच्याकडे पाहिलं तर डॉक्टरचा चेहरा दिसतो. कांबल्याचे कवर गप्पा मारितोय, त्याला 1 मिनिट सांगितलं होतं मला जावं लागेल, याला हुसकून द्यावा लागेल. लवकर ती प्रिय व्यक्ती त्यांच्या आयुष्यात लवकर यावा, बाकी काही नाही. कांबल्या हा तू इथं आहे? हा अरे चेअरमन तिकडे एकटेच येतं, जाय लवकर. कोण नाही त्यांच्यापाशी? कोण नाही तेवढा, त्यांना गोळ्या देत टायमाच्या टायमाला. सुजाताबाई तुम्हाला काय झालं रडायला? अवघड झालं राज चेअरमनचं. अहो चेअरमनला येड लागलंय. ते म्हणतात सुजाताबाई माझी बहीण आहे, हा? कधी म्हणतात मावस बहीण आहे. चेअरमनचं आता काही करा नाही, चेअरमन चेअरचा घटक मोजून राहिलाय सुजाताबाई. कमीत कमी त्यांच्या आत्म्याला शांती लागेल, एकदा येऊन त्यांना भेटून जा, कमीत कमी डोळ्यांनी तरी बघा. अवघड झालं राव चेअरमनचं, असं नव्हतं व्हायला पाहिजे. आमचं सांगायचं काम आहे तुम्हाला, तुम्हाला यायचं का नाही ते तुम्ही ठरवा. आम्हाला जावं लागेल चेअरमन पाशी. एवढं दुखत आहे बाई? बाळभाऊ? शेवटचे घटक मोजून राहिले चेअरमन. बाई नाही नाही, मग नुसतं तर- डोक्यावर परिणाम झाल्यासारखा, तोंडात हाणतंय काय, लाल गाळीत आहे काय, केस वडीत आहे काय. नाही, मला आहे ना आ, असं वाटतं बरं का होऊ शकतं असं. चेअरमन आहे ना लय मनाला लावून घेतात, मला भेटावंच लागणार आहे त्यांना. तुम्ही या, त्यांना कमीत कमी भेटा, झालं तर झाले नीट. हा येऊ का मग? हा हा. या बर का तुम्ही, वेळात वेळ काढून. बाई मी सहज बोलून गेले, चेअरमन एवढं मनावर घेतलं का? जातेच. सरपंच सरपंच आता नाही येणे जाते, आता नाही सरपंच. काय होते काय तुम्हाला शेवटच्या घटका मोजून राहिले. ते सगळं कळालं मला शेवटच्या घटका, पण नेमकं झाले काय? असं अंग सोडून सगळं दुखत आहे त्यांचं, असं ऐक गळून गेलं. अरे बापरे. आणि मला सांगायचं ना राव, मी एखाद्या दुसऱ्या डॉक्टरकडे घेऊन असतो, पुण्याला नेला असतं. आजारच वेगळा आहे सरपंच. थोड्या दिवसासाठी कशाला एवढ्या हालचाली करायच्या? असं तुम्ही अजिबात कार्यकर्त्यांनी नाराज व्हायचं नाही. मी आलोय ना, मी माझ्या हातात भात्र्याच्या बॅ आणल्या. हा भात्र्याच्या बॅ त्यांच्या तोंडात गेल्या, हा. तर सगळे आजार त्यांचे पळून जातात. चोळा चोळा चोळा. झालं त्यांचं. ओ सरपंच, मी मी नाटक करीत होतो. काय? सरपंच, नाटक करत होते? मी काय नाटक करतो का? नाटक करतो मी. इथं दम निघाला. अयो, अयो, त्रास होतो. धरा धरा बॅ 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 टाकू तोंडात, धरा 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 तोंड धरा तोंड धरा तोंड धरा तोंड धरा. नाटक चालू होतं. सरपंच तुम्ही थांबा जरा. काय नाटक चालू होतं? चेअरमन खरं सांगा काय होतंय तुम्हाला? उठा आणि काय झालंय ते सांगा एकदा, नाही तर लगेच माझ्याकडे द्या आता. आता बरं वाटतंय का? बरोबर. आता एकदम आम्हाला बरं वाटतंय. सरपंच आमच्याकडे आले, सुजाताबाई आमच्याकडे आल्या, आमच्या हृदयाचं छिद्रच बुजून गेलं. आम्हाला एकदम आता फ्रेश वाटतंय. आम्हाला एकदम आनंद झालाय. एकदम तारुण्य आमच्या अंगात सळसळायला लागलंय. बरोबर आहे चेअरमन, मी जो निर्णय घेतलाय ना एकदम बरोबर घेतलाय. तुम्ही ना माझा ना सोडूनच द्या आणि याच्या पुढे माझ्यापाशी येऊच नका. मी जे ना डाऊट घेतला होता गंठन भाऊजीवर बरोबरच होता. चालले मी. ओ सुजाताबाई ऐका ना. ओ बाई, इरसाल सारे झाले इथे गोळा, कॉम धाम नको या चट्टा